नमस्कार, मी संजय सोनवणे आणि आपण पाहतात लोकजागर वाहिनी। आजचा आपला विषय आहे जिल्हाधिकारी कार्यालय किंवा इतर राज्यातील जे कार्यालय असतात त्या कार्यालयामध्ये जे अधिकारी बसतात, मग ती जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तहसील असेल, नगर परिषद असेल, महापालिका असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा जिल्ह्यातले जे काही प्रमुख कार्यालय आहेत, या कार्यालयामध्ये सर्रास गेल्यावरती आपल्याला पाहायला मिळते की प्रत्येक कार्यालयामध्ये एअर कंडिशन यंत्र बसवलेलं असतं। आता हे एअर कंडिशन यंत्र बसवण्यासाठी काही परवानगी लागते का, किंवा हे एअर कंडिशन बसवणे सरकार मान्य आहे का, या संदर्भामध्ये आम्ही थोडीशी चौकशी केली, परंतु असं उत्तर देण्यास त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली। परंतु मित्रांनो, सर्रासपणे जो या देशाचा मालक आहे असं म्हटलं जातं लोकशाहीमध्ये, तो मात्र बिचारा उन्हातानात आणि तो घामाचा कष्टाचा पैसा कर रुपी भरत असतो आणि तो नेहमी या सरकार म्हणणाऱ्या त्यांच्या व्यवस्थेच्या कार्यालयाबाहेर उभा असतो। त्याला गेल्यावरती त्या ठिकाणी बसायला तुटपुंज्या खुर्च्या असतात, काही ठिकाणी तर नसतातच। कधी गेल्यावरती त्या ठिकाणी त्या कार्यालयामध्ये अधिकारी सापडत नाहीये, परंतु त्या जागेवरती ऑफिसमध्ये पंखे सुरू असतात, लाईट सुरू असते आणि त्याचबरोबर एअर कंडिशन यंत्र देखील असतं। मग याला जी जळणारी लाईट आहे हे कोण देतं, कोण पैसा पुरवतं? तर या ठिकाणी जाणून घेण्यासाठी आम्ही विचारणा केली, परंतु आम्हाला त्याचं उत्तर प्राप्त झालं नाही। म्हणून जे काही उत्तर आम्हाला तोंडी मिळालं तर ते उडवा उडवीचं होतं। त्यामुळे भारतीय व्यवस्थापन चळवळ यांनी दिनांक 21/2/25 जिल्हाधिकारी यांच्याकडे स्वरूपात विचारणा केली। त्यांना एक सूचना पत्र दिलं आणि विचारलंय की आपल्या कार्यालयामध्ये सर्व जिल्ह्यातील ज्या आस्थापना आहेत त्या विभागाचे प्रमुख असतील, नेमून दिलेल्या वेळेमध्ये जनतेचे व शासकीय कामकाज पाहण्यासाठी दक्ष